आकाशवाणी मुंबई. शैलेश औटी बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. विविध विकास कामं राबवताना त्याद्वारे शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची गरज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून व्यक्त. विकासाच्या शक्यता दिल्ली मुंबईप्रमाणेच इतर अनेक शहरांमध्ये असल्याचं भारत जगाला दाखवून देत असल्याचं केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचं प्रतिपादन. नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल. विश्वचषक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतावर 209 धावांनी मात करत ऑस्ट्रेलियानं राखलं विजेतेपद कायम. आणि 4 वेळा विजेता ठरलेल्या दक्षिण कोरियाला 2-1 नमवून भारताच्या महिला ज्युनियर हॉकी संघाची आशिया चषकाला गवसणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानावर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्रात पहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचं उद्घाटन केलं. देशभरातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षणाची पायाभूत सुविधा मजबूत करणं हा या परिषदेचा उद्देश आहे. क्षमता निर्माण आयोगानं या परिषदेचं आयोजन केलं असून या परिषदेत केंद्रीय प्रशिक्षण संस्था, राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, प्रादेशिक आणि विभागीय प्रशिक्षण संस्था आणि संशोधन संस्थांसह विविध प्रशिक्षण संस्थांमधले 1,500हून अधिक प्रतिनिधी सहभागी होत आहेत. केंद्र सरकारचे विभाग, राज्य सरकारं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासकीय अधिकारी तसंच खाजगी क्षेत्रातले तज्ज्ञ या चर्चेत सहभागी होत आहेत. परिषदेत 8 चर्चासत्र असतील. प्रत्येक चर्चासत्रात प्रशासकीय सेवा आणि प्रशिक्षण संस्थांशी संबंधित प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. प्राध्यापक विकास, प्रशिक्षण प्रभाव मूल्यांकन आणि सामग्रीचं डिजिटलायझेशन अशा मुद्द्यांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. आजची राष्ट्रीय प्रशिक्षण परिषद ही अधिक चांगलं शिकण्यासाठी आणि सेवा देण्यासाठीच्या सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. क्षमता वाढवणं, अनावश्यक गुप्तता समाप्त करणं आणि सेवा वाढवणं या गोष्टींच्या महत्त्वावर प्रधानमंत्र्यांनी भर दिला. ते म्हणाले, सरकार नव्या भारतासाठी आव्हानांचं संधींमध्ये रूपांतर करत राहील. केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामं राबवताना त्याद्वारे शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची गरज केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते आज बुलढाणा जिल्ह्यात खामगाव इथं शेळद ते नांदुरा या रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या पिकांना भाव मिळावा, त्यातून उद्योग निर्माण व्हावेत, तरुणांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. शेतीचा शाश्वत विकास करताना तलाव, नदी नाल्यांचं खोलीकरण करण्याबरोबरच वाहत्या पाण्याला थांबवणं आणि थांबवलेलं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी प्रयत्न केले तर पाण्याची समस्या दूर व्हायला मदत होईल, असं त्यांनी सांगितलं. बुलढाणा जिल्ह्यातल्या पाणीसाठ्यासाठी जिगाव प्रकल्पाला 5,000 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. यातून जिल्ह्याचं सिंचन क्षेत्र 50%हून अधिक वाढवलं जाणार आहे. त्यासोबतच पाण्याचा खारेपणा कमी करण्यासाठी खार पाणपट्ट्यात 900 प्रकल्प राबवले जाणार आहेत. तिथलं खारं पाणी गोड्या पाण्याखाली आणलं जाणार आहे. हा प्रकल्प ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण केला जाईल, असं गडकरी यांनी सांगितलं. द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात DMK पक्षानं आतापर्यंत 2दा तमिळ व्यक्तीला देशाचं प्रधानमंत्री बनवण्याची संधी सोडली असून भाजपा भविष्यात तमिळ व्यक्तीला प्रधानमंत्री बनवेल, असं भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज चेन्नई इथं पक्षाच्या बूथस्तरीय कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. भाजपा येत्या 2024च्या निवडणुकीत राज्यात 25 मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याचंही ते म्हणाले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन आणि अनेक माजी मंत्री तसंच भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. त्याआधी त्यांनी शहरातल्या विविध क्षेत्रातल्या प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर ते वेल्लोर इथं होणाऱ्या सार्वजनिक सभेसाठी रवाना झाले. नरेंद्र मोदी सरकारनं प्राचीन तमिळ भाषेचं वैभव आणि महत्त्व ओळखलं असून त्यासाठीच त्यांनी नीट परीक्षा तमिळ भाषेत द्यायला परवानगी दिल्याचं त्यांनी वेल्लोर इथं बोलताना सांगितलं. तमिळनाडूच्या विकासासाठी आपल्या सरकारनं 2,47,000 कोटी रुपये खर्च केल्याचंही ते म्हणाले. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून आज छत्रपती संभाजीनगर इथं त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारनं गेल्या 9 वर्षात केलेल्या कामांची माहिती दिली. मोठ्या शहरात होणाऱ्या G20 सारखी आंतरराष्ट्रीय परिषद आता छत्रपती संभाजीनगरातही
संपन्न झाली, या G20 परिषदेच्या निमित्तानं या वर्षात भारतातली 56 शहरं आपण जगासमोर ठेवली. विकासाच्या शक्यता फक्त दिल्ली मुंबईतच नाहीत, हे जगाला दाखवून देण्यात भारत यशस्वी झाला आहे, असं त्यांनी सांगितलं. गेल्या 9 वर्षांचा आढावा घेतला तर केंद्र सरकारनं सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अनेक जनकल्याणकारी योजना राबवल्या, मागासवर्गीयांसाठी घटनात्मक आयोग स्थापन केले, आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना EWS मार्फत 10% आरक्षणाची तरतूद केंद्र सरकारनं केली. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण जगातल्या 5 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये आलो आहोत. मित्रपक्षांना भाजपा मजबूत करते, परंतु मित्रपक्षच भाजपाला धोका देऊन जात असल्याची प्रतिक्रिया भूपेंद्र यादव यांनी यावेळी दिली. विद्यापीठांनी जागतिक दर्जाच्या आरोग्य शिक्षणासाठी प्रयत्न करावेत, तसंच मेडिकल आणि पॅरामेडिकल शाखांमधल्या संशोधनावर भर द्यावा, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी म्हटलं आहे. त्या आज नाशिक इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या सांगता समारंभात बोलत होत्या. आरोग्य विद्यापीठाच्या वतीनं कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असल्याचं राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अरुणा वणीकर आणि राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या सचिव अश्विनी जोशी यांनी सांगितलं. कोचीच्या विलिंग्टन बेटावर आज कोची मासेमारी बंदर आणि त्याच्या आधुनिकीकरणाच्या कामाची पायाभरणी करण्यात आली. या प्रकल्पाची पायाभरणी केंद्रीय मासेमारी, पशुसंवर्धन आणि दुग्धोत्पादन मंत्री परषोत्तम रुपाला यांच्या हस्ते झालं. यावेळी केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. या प्रकल्पाचा एकूण खर्च 169 कोटी रुपये इतका आहे. मासेमारी क्षेत्र हे देशाच्या अन्नसुरक्षेमध्ये महत्त्वाचं आहे, असं यावेळी रुपाला यांनी सांगितलं. गेल्या महिन्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाली. आकाशवाणी वृत्त विभाग केंद्र शासनानं राबवलेल्या उपक्रमांवर विशेष बातम्यांची मालिका घेऊन येत आहे. आज आपण शासनाच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेबद्दल जाणून घेऊया. ज्येष्ठ नागरिक वृद्धापकाळाशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या अपंगत्वानं ग्रस्त असतात. त्यामुळं वयोमानामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा वृद्धांना चालण्याची काठी अथवा व्हीलचेअरची गरज असते. मात्र असे अनेक वृद्ध आहेत ज्यांच्याकडे अशी साधनं खरेदी करण्याची आर्थिक परिस्थिती नसते. अशा वृद्धांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2017 साली राष्ट्रीय वयोश्री योजना सुरू केली. या योजनेचं मुख्य उद्दिष्ट दारिद्र्य रेषेखालच्या ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक, सहाय्यक आणि त्यांच्या जीवनात मदत करू शकतील अशी उपकरणं उपलब्ध करून देणं असं आहे. ही केंद्र शासनाची अनुदानित योजना असून या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणं मोफत दिली जातात. 60 वर्षांवरील आर्थिकदृष्ट्या कमकुवत व्यक्ती अधिकृत वेबसाईटवर या योजनेचा लाभ घेऊ शकतात. शासनाच्या या उपयुक्त योजनेमुळं वृद्धांना स्वावलंबी होऊन सन्मानानं जगायला मदत होत आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. नैऋत्य मोसमी पाऊस आज राज्यात दाखल झाला. दक्षिण कोकणातला काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा तसंच कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशचा काही भाग मान्सूननं आज व्यापला. आज आणि उद्या मुंबई शहर आणि परिसरात आभाळ अंशतः ढगाळ राहील. मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून या काळात अधूनमधून वादळी वारे वाहतील. वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो, असं ट्विट हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी केलं. बिपरजॉय चक्रीवादळ पूर्व मध्य अरबी समुद्रात ताशी 8 किलोमीटर वेगानं ईशान्येकडे सरकलं असून बुधवार सकाळपर्यंत हे वादळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर उत्तर ईशान्य दिशेला जाऊन सौराष्ट्र आणि कच्छ पार करून ते आणखी उत्तरेला कराचीच्या दिशेनं सरकेल. तिथं ते 15 तारखेला पोहोचल्यानंतर त्याची तीव्रता वाढून ताशी 125 ते 135 किलोमीटर इतक्या वेगानं वारे वाहू शकतात, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. विश्वचषक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतावर 209 धावांनी मात करत ऑस्ट्रेलियानं विजेतेपद कायम राखलं आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारताला दुसऱ्या डावात 444 धावा कराव्या लागणार होत्या. मात्र आज सामन्याच्या 5व्या आणि शेवटच्या दिवशी भारताचा डाव 234 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियातर्फे नाथान लिऑननं 4 बळी घेतले, स्कॉट बोलँडनं 3, मिशेल स्टार्कनं 2 तर पॅट क्युमिन्सनं 1 गडी बाद केला. पहिल्या डावात 163 धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा ट्रेनहिन्स हेड सामनावीर ठरला. भारताच्या महिला ज्युनियर हॉकी संघानं आज जपानमधल्या काकामिगहारा इथं 4 वेळा विजेत्या ठरलेल्या दक्षिण कोरियाच्या टीमला
2-1 हरवून आशिया चषक जिंकला. या सामन्यात 22व्या मिनिटाला अनुच्या पेनल्टी कॉर्नरच्या गोलमुळे भारताची परिस्थिती बदलली, पण त्यानंतर 3 मिनिटांनी पार्क से-ओननं गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर पुढे 41व्या मिनिटाला नीलमनं गोल करत सामन्यात आघाडी घेतली. भारताच्या बचावफळीनं ही आघाडी टिकवून ठेवत आशिया चषकाला गवसणी घातली. लाखो वैष्णवांच्या उपस्थितीनं फुललेला इंद्रायणीचा तीर, टाळ मृदंगाचा टिपेला पोचलेला गजर आणि ज्ञानबा तुकारामचा आसमंत भरून टाकणारा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यानं आळंदीहून पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं. तत्पूर्वी पहाटेपासूनच माऊलींचे नित्योपचार पूजाविधी पार पडले आणि दुपारच्या महानैवेद्यानंतर प्रत्यक्ष प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ झाला. माऊलींचा पोशाख झाल्यानंतर गुरु हैबत बाबा आणि आळंदी देवस्थान समितीकडून माऊलींची आरती करण्यात आली. त्यानंतर विठुरायांच्या जयघोषात माऊलींच्या चलपादुका फुलांनी सजवलेल्या चांदीच्या पालखीत विराजमान झाल्या. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत नंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा पार पडली आणि रात्रीच्या मुक्कामासाठी हा सोहळा समाधी मंदिराशेजारच्या आजोळ घरी विसावला. उद्या सकाळी हा पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ होत असून सायंकाळपर्यंत पुण्यात दाखल होईल. G20 विकास मंत्र्यांची परिषद आज उत्तर प्रदेशामधील वाराणसी शहरात सुरू झाली. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर हे 13 जूनपर्यंत सुरू राहणाऱ्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत. उद्याच्या महत्त्वपूर्ण सत्रापूर्वी जयशंकर यांनी आज युरोपियन युनियनचे आंतरराष्ट्रीय भागीदारी आयुक्त, संयुक्त राष्ट्र परिषदेचे व्यापार आणि विकास विषयक सरचिटणीस, जर्मनीचे आर्थिक सहकार्य आणि विकास मंत्री आणि ऑस्ट्रेलियाचे विकास मंत्री यांच्यासह अनेक मान्यवरांची भेट घेतली. या परिषदेत सुमारे 200 प्रतिनिधी सहभागी होत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी आपल्या खरेदीचं सत्र कायम ठेवत जून महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यात शेअर बाजारात जवळजवळ 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचं गुंतवणूकदारांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. परदेशी गुंतवणूकदार आणि थेट परदेशी गुंतवणुकीतून त्यांनी भारतीय बाजारात 9,788 कोटी रुपये गुंतवले आहेत. याबरोबरच त्यांनी कर्जरोख्यांमध्ये 592 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे त्यांची एकूण गुंतवणूक 10,380 कोटी रुपये इतकी झाली आहे. G20 डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या 3ऱ्या बैठकीच्या अनुषंगानं जागतिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सेवा सुविधा परिषदेचं उद्घाटन येत्या 12 जूनला केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते होणार आहे. ISKP अर्थात इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान प्रोव्हिन्स या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित 3 तरुणांना गुजरात दहशतवाद विरोधी पथकानं अटक केली आहे. हे तरुण गुजरातमधील पोरबंदरच्या सागरी मार्गानं भारताबाहेर पडून इराण मार्गे अफगाणिस्तानात जाण्याच्या तयारीत होते. प्रसार भारतीच्या वतीनं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाअंतर्गत मुंबई, रत्नागिरी, परभणी, नांदेड, लातूर, बीड, सांगली या जिल्ह्यांसाठी कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्तीसाठी अर्ज मागवले आहेत. 24 ते 45 वयोगटातले पात्र उमेदवार यासाठी आपले अर्ज सादर करू शकतील. यासाठीची पात्रता, अर्जाचा नमुना तसंच इतर माहिती prasarbharati.gov.in/pb व्हेकन्सीज या दुव्यावर उपलब्ध आहे. इच्छुकांना एअर न्यूज पॅनल 2022@gmail.com या ईमेल आयडीवर आपले अर्ज पाठवता येतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीतल्या आयोजित राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेतलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. विविध विकास कामं राबवताना त्याद्वारे शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची गरज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून व्यक्त. विकासाच्या शक्यता दिल्ली मुंबईप्रमाणेच इतर अनेक शहरांमध्ये असल्याचं भारत जगाला दाखवून देत असल्याचं केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचं प्रतिपादन. नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल. विश्वचषक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतावर 209 धावांनी मात करत ऑस्ट्रेलियानं राखलं विजेतेपद कायम आणि 4 वेळा विजेता ठरलेल्या दक्षिण कोरियाला 2-1 नमवून भारताच्या महिला ज्युनियर हॉकी संघाची आशिया चषकाला गवसणी. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवर दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.